नमस्कार मंडळी, सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ महिन्यातील दीप अमावास्येचे महत्त्व. दीप अमावास्या ही आषाढ महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे, समई आणि दीप स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. अंधार दूर करून घरात प्रकाश, सकारात्मक आणि सुख समृद्धी नांदावी अशी श्रद्धा आहे. या दिवशी दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून तेल किंवा तुपाचे दिवे लावले जातात. नैवेद्य दाखवून कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली जाते. दीप अमावास्येचा मुख्य संदेश अंधार दूर करून ज्ञान आणि प्रकाशाचा स्वीकार करणे. आषाढ महिन्यातील दीप अमावास्येला दीपपूजन करण्याची सोपी पारंपरिक पद्धत अशी: सकाळी घर स्वच्छ करून देवघर आणि दिवे स्वच्छ धुवून घ्या. 2. संध्याकाळी पाट, चौरंग स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढा. 3. त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून सर्व दिवे मांडून घ्या. 4. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. 5. तेल किंवा तुपाचे दिवे लावून दीपाला नमस्कार करा. 6. धूप, दीप दाखवून नैवेद्य अर्पण करा. गोड पदार्थ, फळे किंवा घरचा आवडीचा नैवेद्य ठेवू शकता. 7. कुटुंबातील सर्वांनी दिव्याची आरती करून प्रार्थना करावी. 8. शेवटी दिव्यांना नमस्कार करून घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करावी. महत्त्व. दीप अमावास्येला दिव्याची पूजा करून प्रकाश, सकारात्मक आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून दीपांना मान दिला जातो. महाराष्ट्रात या दिवशी दीपपूजनाची परंपरा विशेष आहे. दीप अमावास्येच्या दिवशी नैवेद्यासाठी गोड पदार्थ ठेवण्याची प्रथा आहे. घरच्या पद्धतीनुसार यापैकी काही ठेवू शकता: गव्हाची खीर, तांदळाची खीर, नारळाची वडी, गूळ आणि खोबरे, केळी किंवा इतर फळे, दूध. घरचा आवडीचा गोड पदार्थ, सोप्या नैवेद्य, गूळ, खोबरे, केळी, दूध असा साधा नैवेद्यही छान होतो. आजच्या भागामध्ये आषाढ महिन्यातील दीप अमावास्येचे महत्त्व, पूजा कशी करावी, नैवेद्य काय बनवावा हे सर्व व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, हाईप करा. व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांमध्ये शेअर करा. असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका. आणखीन असे कुठले व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार. नैवेद्य दाखवताना दिव्यासमोर मनोभावे प्रार्थना करून नंतर आरती करावी. थँक यू सो मच. धन्यवाद.